आज बनवले मस्त आपण उपवासाची बटाटा पापड. फक्त बटाट्याचा आपण वापर केलेला आहे, त्याच्यामध्ये दुसरं काहीच टाकलेलं नाही आहे. आणि मस्त बघा वाळून तयार झालेले बटाटा पापड, एकदम मस्त चविष्ट उपवासाला खाण्यासाठी. आणि बघा आता आपण तळायचे ते. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे. 4-5 पापड आपल्याला असे तळून दाखवायचे आहेत. आणि मस्त आपला बघा पापड मस्त तळला गेलेला आहे आणि मस्त फुललेला आहे बटाटा पापड. चार पाच पापड आपल्याला असे तळून घ्यायचे. आणि बघा सगळे पापड आपले 4-5 तळून झालेले. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. एक पापड एकदम कुरकुरीत झालेला आहे. आणि बघा मस्त पापड आपला तयार झालेला आहे, बटाटा पापड. आता आपण रेसिपी बघूया कसे केले बटाटा पापड. तर सुरुवातीला बघा मी 2 किलो बटाटे घेतले आणि ते कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आपल्याला. आणि गार झाल्यानंतर मग त्याचे साल काढून घ्यायचे बटाट्याचे. आणि हे बटाटा स्मॅचर आहे, मी मिसोवरून मागवलेले आहे. याच्याने पटकन बटाटा निघतो. किसनीपेक्षा याच्याने जास्त आणि स्वस्त आहे, जास्त महाग पण नाही आहे बटाटा स्मॅचर. पण बटाटा चांगला शिजवून घ्यायचा फक्त आणि पटापट त्याच्यातून निघतो बघा. सगळे बटाटे आपले असेच करून घेतलेले आपण. आणि त्याच्यामध्ये आता आपण चिली फ्लेक्स टाकलेले, आपण लाल तिखट टाकू शकतो, हिरवी मिरची पण टाकू शकतो. जिरं टाकलेलं 1 चमचा, मीठ टाकलेलं आहे चवीनुसार, कोथिंबीर टाकायची आहे. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. मस्त बटाट्याचा गोळा तयार करायचा आपल्याला मळून. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त गोळा तयार करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला छोटी पापडासाठी गोळे तयार करायचे. बघा मस्त तयार झालेला आपला बटाट्याचा गोळा मोठा. आणि आता त्याचे छोटे करून घ्यायचे आपल्याला पापडासाठी. सगळे करून घेतलेले मी एका ताटात. आणि नंतर मग गॅलरीमध्ये पापड टाकायचे आपल्याला. अशा प्रकारे बघा सगळं करून घेतलेले आहे पापडाचे गोळे. आणि आता गॅलरीमध्ये पॉलिथिन टाकलेली आहे, त्याला तेल लावून घ्यायचे आहे ब्रशच्या साहाय्याने. आणि ते पॉलिथिनला पण छोटे पापड आपल्याला टाकायचे ना, पॉलिथिनला पण मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि ताटाच्या साहाय्याने प्रेस करायचे आपल्याला बघा. सुरुवातीला मी ताटाच्या साहाय्याने केलेले 4-5. आणि नंतर आपण पोळी यंत्र वापरलेलं आहे, कारण माझ्याकडे पापड यंत्र नव्हतं. तर म्हटलं चला पोळी यंत्रातूनच आपण करू. आपण इलेक्ट्रिकचं पोळी यंत्र आहे, त्याच्यामध्ये पोळी तयार होते मस्त. बघा अशा ही पोळी यंत्र आहे. म्हटलं करून बघूया, तर आले मस्त मोठे पापड झाले मस्त त्याच्याने. ही पोळी यंत्र आम्ही ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे. मस्त पोळ्या तयार होतात त्याच्यामध्ये. आणि तयार पण होतात आणि मस्त शेकल्या पण जातात मस्त. आणि याच्या सगळे पापड आपण तयार करून घेतलेले बघा. मस्त पापड झालेले याच्याने. मोठा पसरट पापड तयार होतो.
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. बटाटा पापड रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघा सगळे पापड आपण टाकून झालेले आणि मस्त वाळल्यानंतर मग आपल्याला तळायचे येते. एकदम मस्त पापड तयार झालेले बघा पोळी यंत्रातून.